विचारी मानसी हित विचारी मानसी कारे नागविषी देहाशया सावधान होई पाहे बा पंढरी धरी तू अंतरी संत संग नको पडू फेरी 84 आवृत्ती नको पडू फेरी 84 आवृत्ती गाय तू कीर्ती वैष्णवांचे तरले बहुत तरती भरवसा तरले बहुत तरती भरवसा विश्वास हा बापा धरी ऐसा सावधान होई पाहे बा पंढरी धरी तू अंतरी संत संग सुगम सोपा सुक्ती जे खेपा एका जनार्दनी जपा विठ्ठल नाम सावधान होई पाहे बा पंढरी धरी तू अंतरी संत संग ज्ञानेश्वरा निष्कलंका जया गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंचे विदाय भक्ती विलोकितो येन समाधि राज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्री सागुरुन्तं श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपादमवाप्तिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं विठ्ठला विठ्ठला हित विचारी मानसी स्वहित हित विचारी मानसी कारे नागविषी देहाशिया सावधान होई पाहे बा पंढरी धरी तू अंतरी संत संग सेवेसाठी निवडलेला अभंग विश्व संत शांती ब्रह्म प्रतिष्ठान निवासी म्हणजेच पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांच्या गाथेतील 5 चरणाचा असा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या द्वारा शांती ब्रह्मनाथ महाराज फक्त आणि फक्त 84 लक्ष योनीतील मानव योनीला महत्वाचा असा उपदेश करतात विठ्ठल अभंगाला स्पर्श करण्या अगोदर अभंगाचं काही चिंतन करण्या अगोदर तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रित कोणत्या निमित्तानं जमलेलो आहोत त्याचं कारण सर्वांना ज्ञात आहे पण वक्ता या नात्यानं सांगणं माझं काम आहे आपल्या गावातील श्री हरिभक्त परायण विश्वासराव पुंडलिकराव घुगे भुजंगराव पुंडलिकराव घुगे व श्रीमंत महाराज पुंडलिकराव घुगे यांच्या मातोश्री शेवंताबाई पुंडलिकराव घुगे यांना दिनांक 30/6/2021 बुधवारला देवाज्ञा झाली
त्यांनी या इहलोकाची यात्रा संपवून परलोकामध्ये आगमन केलं. आज गंगा पूजनाचा कार्यक्रम आहे, त्या निमित्ताही कीर्तनाची सेवा आहे. विठ्ठला विठ्ठला. निमित्त या भोके परिवाराच्या प्रेमास्तव जमलेली भजनी मंडळी, उपस्थित महाराज मंडळी, गावातली श्रोतृवर्ग, महिला मंडळ, सर्वांच्या उपस्थितीनं आपल्याला श्रीनाथ महाराजांच्या अभंगावर शेवंत आईच्या गंगा पूजनानिमित्त काही थोडस चिंतन करायचं. आजचा दिवस तसा चांगला का वाईट? आजचा दिवस चांगला का वाईट? हे सगळे भोगे म्हणते हे महाराज आळबळला. आजचा दिवस खरा कसा आहे? भोगे परिवाराच्या वतीनं वाईट आहे असं तुमचं म्हणणं येईल, पण ज्ञानोबाराय म्हणतात, आहा कटाये ओखटे मृत्यू लोकीचे भराटे. अर्जुना, तू इथं जन्माला आला, पण हे मृत्यू लोक सगळं उलटे. चांगल्याला वाईट म्हणल आणि वाईटाला चांगलं म्हणल, त्याच नाव उलट मृत्यू लोक आहे. विठ्ठला. आज त्या बाईचं चांगलं झालं. आज काय झालं? चांगलं झालं. होते बहुत दिवस आर्त वागले, होते बहुत दिवस आर्त वागले. जीवनातला महत्वाचा आहे. हा दिवस येण्याची कधी पण महाराज वाट पाहावा. हा दिवस आपल्या जीवनात तर येणारा अटळ आहे. हा दिवस कधी येईल याची वाट पाहावा. परंतु मृत्यू लोकांचं वागणं महाराजांनी सांगितलं की मृत्यू आवडत नाही. अशी ओळी आता मला वयामानानं आठवलं. मग मेलियावरी रडती विठ्ठला विठ्ठला. आणि मग मेलियावरी एखाद्याला मला मर जाऊन तिकडं, ते म्हणते तू सोयच लावतो, पण मर शब्द त्याला सहन होत नाही. आणि मग मेल्यावर आपण काय करतो? रडतो. मरण तर आठवले, पण कधी पण महाराज परमार्थिकानं पण सामान्य जीवानं पण मरणाची वाट बघावं. कधी येईल ती मरण, कधी येईल? मरणाची वाट पाहत पाहत परमार्थ करावा, तेव्हा शेवटचा दिवस गोड होतो. यासाठी केला
रात्रंदिवस परमार्थ करायचा, रात्रंदिवस संसार करायचा. कशाकरिता करायचा? त्याचं शेवटचं ठिकाण आहे, शेवटचा दिवस गोड व्हावा. रात्रंदिवस परमार्थ केल्याशिवाय शेवटचा दिवस गोड होत. तुकाराम महाराज लोक म्हणले, महाराज काय तुमचा संसार, तुम्ही संसार करा चांगला, शेवट गोड होईल. लोक तर म्हणूच लागले, पण देव पण म्हणाला, तुकाराम महाराज परमार्थ जरा सोडा, पण तुम्ही संसार करा, शेवट गोड होईल. तुकाराम महाराज म्हणले, गौरव आता शेवट तो होतो तुझी आणि गोड, तुझ्याशिवाय शेवट गोड होत नाही. मग मी भजन काऊन करतो, म्हणून चार धरीत असो, जरी करणे असेल गोड शेवट गा. शेवट जर गोड करायचा असेल, परमार्थाशिवाय आपल्याला दुसरा मार्ग नाही बुवा विठ्ठल. पुन्हा शेवटची गोडतेची खरे का, मरेपर्यंत परमार्थ केला, शेवटच्या श्वासापर्यंत तितकाच क्षण साधला नाही, येथे अवघी वाया गेली दिसती. काही काही तुम्ही आता डिग्रसकर मंडळी पहा, सामान्य शेतकरी माणसं, पण पर्व काळावर मरण, देवाचं नाव घेऊन मरण, पण रात्रंदिवस भजन्या जांभळ्या असला मेला, वाकडा होऊन मेला. शेतकरी बरा का हो बरा. इथं मी कशावर बोलायलो, शेवट साधता आला पाहिजे. परमार्थाची सुरुवात साधली, सुरुवात साधणे चांगला पर्व काळ आहे, परमार्थिकाचा शेवट तर गोड झालाच. महान महाराजा साधू लोकांची कशी शेवट झाली. आता येणारी आषाढ शुद्ध द्वादशी, स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु मारुतराव महाराज दस्तापूरचं पंढरपूरला आपला ते निघत ठेवला. इच्छा मरण आलं, आणि त्याला काय म्हणायचं शेवट. आज या आईच्या तेरवी निमित्त आपण सर्वांनी त्या शेवटाची वाट पाहावी, आपला शेवट गोड व्हावा. मी तर भगवंताला प्रार्थनाच करतो महाराज, ते वाकडं होऊन असं मरू देऊ नको. कीर्तन झाल्या झाल्या पडू देन जाऊ दे. विठ्ठल विठ्ठल. विस्तारी सांगता बहुत प्रकार होईल उशीर आपापुरी. या शेवटावर आपल्याला खूप काही बोलता येईल. आपल्या आईनं या सर्व घराण्याचा गावाचा निरोप घेतला, परलोकात आगमन केलं. आज गंगा पूजनाचा कार्यक्रम आहे आणि त्यांचे तिन्ही सुपुत्र या कार्यक्रमाचं नियोजन केलं. काही शास्त्रामध्ये संस्कार आहेत, त्यातला हा एक संस्कार आहे, जसा जन्माचा संस्कार, जसा लग्नाचा संस्कार. आता तुमच्या सर्वांच्या नशिबात लग्नाचे संस्कार आलेत ना, आमच्या सारखेच नाही. आता आमच्या महाराजाच्या नशिबात तो संस्कार आला, आमच्या नशिबात आम्हाला आणायचा. तुमच्या नशिबात, सर्वांच्या नशिबात लग्नाचा संस्कार, लग्न सोहळा झालेलाच आहे. पण एक सोहळा येणार म्हणजे येणार. मी विनोदात सांगत असतो, ज्याचं ज्याचं बारसं झालं त्याचं त्याचं तेरस, ज्याचा जन्मता बँड बाजा वाजला त्याचा शेवटला बोंबल बाजा. अरे ठरलेलं आहे ना, अंतवंत मे देहा नित्य शेवटा शरीर, आणि शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू झुंजावे बंधू कुमारा. हे नाशवानच आहे. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतश्यते तस्मात् परिहार्यर्थे न ध्रुवम सुचित्तु मरहसि. तू मरणारा नाही, मरणारा कोण आहे? हा देह आहे. पण आपण देह आहेत का आपण एक आत्मतत्व आहे? मला सांग तूच. इथं सांगायला आलो, आपण देह आहेत का आपण आत्मा आहेत? काय बळीदार तुमच्याकडे येत नाही. आपण कोण आहे? आपण एक. मी वासुदेव तत्वता इथं पदवी आहे, म्हणजेच आपण आत्मा आहे, आपण देह नाही. मग इथं मरायला आत्मा मरायला का देह मरायला? देह मरायला. मग रडणं आत्म्यासाठी का देहासाठी? आत्म्यासाठी. नाही चुकायला पुन्हा लक्ष. आपण आत्मा का देह? आपण आत्मा, आपण देह नाही. मग मरायला देह का आत्मा? देह. मग रडायला आत्म्यासाठी का देहासाठी? मग गधे का मूर्ख? विठाला विठाला.
परमार्थ करायचा की देह आपला नाही, देह संबंधी पसारा माझा नाही, मी याच्याहून वेगळा आहे आणि मी न मरणार आहे विठ्ठला. मरण माझे मरून गेले आणि मज केले मरण माझे मरून गेले. देह संबंधी आपल्याला पसरा माझा नाही, म्हणून हे माझं मर्क सगळं हे मरण मरून गेलं, मी अमर झालो. आणि आता लोकांना आज झालेला आहे, भ्रम झालेला आहे की आत्मा मेला तर आत्मा मरतही नाही आणि ते आत्मा कोणाला मारतही. ययनम वेत्ती हंतारम यश्चैनम मन्यते हतम उभौ तौ न विजानीतो नायम हंती न हन्यते. हे कोणाला मारतही नाही आणि हे आत्मा मरतही. पुढचे श्लोक आहेत काय? न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयो अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे विठ्ठला. न जायते हा आत्मा कधी जात नाही, मारल्या जात नाही, जळत नाही, कापत नाही, भिजत नाही. देह कापल्या जातो, भिजल्या जातो, मारल्या जातो, जळल्या जातो. हा नयनम चिंदन्ति शस्त्राणि नयनम दहति पावक चैनम क्लेदयन्ति आपो शोषयति मारुत. मग तुम्ही म्हणता इतके गीतेचे श्लोक सांगायला, मग हे झालं कसं? हे झालं कसं? महाराजांनी त्याचे उदाहरण दिलं. वासांश जीर्णानि यथा नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि यन्यानि संयाति नवानि. हे झालं कसं? कसं झालं सांग? हे आम्ही महाराज लोक असतो, तुम्ही महाराज, मी महाराज, कोणीच होऊ नका महाराज. तर आपल्या नशिबी लोक कपडे घेतात, कपडे कपडे घ्या महाराज, कपडे घ्या कपडे. अरे आमच्या अंगावर हे काय आहे? धोतर आहे, पण हे कसं आहे? पांढरत आहे, पण हे कसं झालं आता? हे बोलणच लोकांना वाटेल आपले अंगठी. ते कसं झालं? हे जुनं झालं. मग एखाद्या डिग्रस मधलं कोणी उठलं दरडे किंवा घोगी म्हणजे महाराज म्हणजे तुमचं जुनं धोतर दिसायले, उद्या इटुली जाऊन आपण काय घेऊ? नवं घेऊ. तर या परसाद न घालाव का न घालाव? घालाव. नाही मला जुनच लावली. येड आहे का तू? धोतर नवं आलं तर जुनं सांडून द्यावं आणि नवं अहो जुनं सांडलंच पाहिजे आणि नवं धारण केलं पाहिजे. यात पुरुषार्थ पण आहे. पण जुनं सोडणं, मग सोडणं ना तर मग ते कोणी कोण बी फाटत. कोणी कोण बी फाटल्यावरती चांगलं दिसतंय का? ते चांगलं दिसत नाही. कोणी कोण बी फाटण्याच्या अगोदर जुनं सांडून द्यावं आणि नवं. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे जैसे देहांतरा स्वीकारीजे चैतन्य नाथे विठ्ठल म्हणून कोणी वाईटच वाटून घ्यायचं नाही. या गेल्या काय झालं? चांगलं झालं. ते नवं धारण केलं. आज कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला महाराज. आता निधन झाल्यावर सर्वच लोक रडतात. लेकी मुलं काय करतात? रडतात.
त्या दिवशी रडूच नाही महाराज. तो दिवस मोठा त्याच्या जीवनातला पर्व काळ आहे. आता हे जे 3 मुलं आहेत आणि मुली किती आहेत? 2 मुली 3 मुलं आणि बाकीचा जो असलेला परिवार, तो दिवस त्याच्या जीवनातला पर्व काळ आहे. ते तिथून जे दिवस आहेत आजपर्यंत माता पिता मरणे अंकित जे दिवस, इतके दिवस त्या परिवाराचा पर्व काळ आहे. तुम्ही म्हणसाल महाराज ती बाई मेली न्यायचा पर्व काळ कसा? नाथ महाराज म्हणतात, पुरुषाशी पवित्र वेळ जन्मात जोडे एक वेळ, मात्या पित्याचा अंतकाळ ही धर्माची वेळ अति पवित्र. पवित्र नाही, अति पवित्र. कोणती वेळ? मात्या पित्याचा अंतकाळ. आपले मायबाप ज्या दिवशी मेले तो दिवस रडण्याचा नाही, तो दिवस काहीतरी साधण्याचा आहे. साधाल तो साधा आजी मुहूर्त बरा. त्या दिवशी ज्ञानदान, त्या दिवशी नामदान झालं पाहिजे. विठ्ठला आजच्या दिवशी अन्नदान आहे, आजच्या दिवशी नामदान आहे, आजच्या दिवशी ज्ञानदान आहे. आणि गंगापूजन तेरवीचे जर हे कार्यक्रम केले नाही तर हे जे पितर ज्या लोकात गेले ते तिथून ओरडतात. ते लोक तिथून काय करतात? ओरडतात. आहा कटाच्याचे देहपातानंतर जे केलेले कर्म आहेत त्याला ऊर्ध्वदेहिक संस्कार म्हणतात. आणि हे जर संस्कार नाही केले तर हे मायबाप ज्या लोकांना गेले तिथून हे ओरडतात की माय म्हणते मी वांस पाहून राहिले नाही. गळेची ना गर्भ नव्हेची का वांस. आज माझा कार्यक्रम खाली होत नाही, मी वांस राहिले असते तर. ते तुकाराम महाराजांचे शब्द. हा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. पण यांनी मला हे तिथं अपवाद यांनी हा कार्यक्रम ठेवला म्हणून हा तुकाराम महाराजांनी मी याच्यावर बसत नाही. पण जे मायबापाचा सोहळा झाला नाही तिथं हा नियम, तिथून ते ओरडतात हा सोहळा झालाच पाहिजे. यांनी हा सोहळा केला त्या निमित्त. आता लोक म्हणतात मग कीर्तन कशाला ठेवायचं? काय कीर्तन कशाला ठेवायचं? आता अन्नदान आणि ज्ञानदान श्रेष्ठ कोणतं दान आहे? ज्ञानदान काय श्रेष्ठ दान. म्हणजे तसं कसं? अन्नदान पण श्रेष्ठ म्हणजे हाय अन्नदान श्रेष्ठ, पण त्या अन्नानं फक्त भूक जाते, भुकेची निवृत्ती होते. पण ज्ञानानं अज्ञानाची. तुम्ही अन्नदान केलं, आता ही कीर्तन झाले की पंगत, तुम्ही जेवले, तुम्ही घरी जाऊन जेवणार नाहीत का? एखाद्यानं लयच हाणलं, एखादं खाणारच असलं रात्री खाणार नाही. सकाळी बायकोर म्हणून वाढ सुशीला. काय सुशीला तू आता वाढ. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे पोट भरे परी ते उरे भूक पुढे म्हणे ज्ञानाची प्राप्ती झाली. भूकही लागत नाही, तहाने लागत नाही. शुद्धा काय झाली निद्रा केवटी गेली ते आठवणही हरपली नदी सेवेगा. आजचा कार्यक्रम महाराज त्या निमित्त आणि सेवेसाठी निवडलेला अभंग नाथाचा आहे. प्रस्तुत अभंगाच्या द्वारा नाथ महाराज 84 लक्ष योनीतील फक्त मानव योनीला उपदेश करतात. म्हणजे का मानवालाच उपदेश काय? भगवान परमात्माने जेव्हा जगाची निर्मिती करत असताना काही
शरीर निर्माण केले. शरीर नाथ महाराज म्हणतात एकी केली खेचरे, एकी केली गुचरे, एकी केली जलचरे चरे अचरे ते एकी. भगवान परमात्माने इतकं निर्माण केलं आणि त्याच्यात जाऊन म्हणले माझं भजन करा. तर ते त्या मुलाली भावराव आता आम्ही भजन करणार. त्या देवाला दुःख वाटू लागलं. सुख न वाटेची भगवंता ते. मग मानवी प्रकृती ते आदरे बहुत निर्मिली. मोठ्या आदरानं 3.5 हाताचा हा नरदेह भगवान परमात्मानं निर्माण केला आणि यात विशेष एक पार्ट टाकलं. त्याचं नाव आहे काय? ज्ञान. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पायी, जेने ज्ञाने देही विदेही पायी पावती. ज्ञान आपल्याला दिलं, नाहीतर अन्यथा आहार निद्रा भय मैथून सर्व योनिशी समसमान. मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. आहार निद्रा भय मैथून सर्वांना सारखं दिलं. भजन करण्याचं ज्ञान याच देही घडे देवा. म्हणजे काऊन नाही? पशु काय पाप पुण्य जाणती, काही एक उपजताची मरती, बैरी अंध होती पाहून होती. पण हा देह असा आहे महाराज. आता पाच रंगनाथ गुरुजीचं चिंतन तुम्ही जे तुमच्याकडून ग्रंथ येईल मी देह तर नासकाचे. देह कसा आहे? नासका. शास्त्रीय भाषेत अनित्य काय. पण अनित्य असणाऱ्या देहाच्या मुळे अनित्य असणाऱ्या देहाकडून नित्य असणाऱ्या परमात्माची प्राप्ती होते. विठ्ठला विठ्ठल. पण हे भजन पशु पक्षाला करता येत नाही. आता एकादशी बैल धरतात का माणसं धरतात? माणसं धरतात. पण ती बैलाला ती काय कळत नाही त्या बैलाला. या एकादशी दिवशी खाऊ मी बैलाचं सांगायला पण तुम्ही अंगावर घ्यायचा. पुन्हा म्हणता प्रसंग फार नाही बोलायला. बैला एकादशी धरायची कळत नाही. दुखणं फिटणं असलं तर आता ते मरणाची भीती वाटते म्हणून द्या सोडून. पण काहीच रोग नाही, एकादशी धरत नाही का फोकानं हाणं विठाला. फक्त मानवालाच उपदेश करतात का? तर त्या मानवाला याचं ज्ञान आहे. काय सांगितलंय महाराज? तुम्ही विचार करा. 2 गोष्टीचा विचार करा, स्वहित आणि हित. आता 2 शब्द पहिल्या चरणात टाकले, स्वहित हित विचारी मानसी. तुम्ही तुमच्या मनाला विचारा स्वहित कशात आहे आणि हित कशात. आज माणसाला उठल्यापासून ते झोपेपर्यंत दमच नाही. कोणत्याच गोष्टीचा दम नाही. रात्रंदिवस संसार. नाथ महाराजांनी पाहिलं. नाथ महाराज म्हणतात तू विचार तुम्ही तुमचा करा की तुमचं स्वहित कशात आहे आणि हित. आता 2 शब्द ज्या अर्थी नाथ महाराजांनी हे 2 शब्द टाकले त्या अर्थी दोन्ही शब्दाचे अर्थ वेगवेगळे. तसं पाहायला गेलं तर अर्थ एक निघतो, पण नाकाला 2 टाकल्यामुळे अर्थ आपल्याला 2 काढायचे. तर स्वहित म्हणजे आत्महित आहे आणि हित म्हणजे लौकिक हित आहे. मग आज या संतांना आत्महित मान्य, लौकिक हित मान्य नाही. लौकिक हिताला संत मान्यता देत नाही. संतांनी मान्यता दिली ती कशाला? आत्महिताला मान्यता दिली. म्हणून ते सर्वांना म्हणतात बाबा तुम्ही तुमचा विचार करा की आत्महित कशात आहे आणि लौकिक हित कशात आहे. पण माणसं विचार करत नाही. लौकिक हिताचा विचार करत बसू नका. विचार केला तर वेळ वाया जाईल. विचार करीता वाया जाय वेळ. लटिके ते मूळ फजितीची
महाराज म्हणतात तुम्ही लौकिक हिताच्या विचारात करू नका, तुमची खोटी फजिती होईल, तुमची फजिती होईल. म्हणून तुम्ही विचार कशाचा करा, सारासार विचार करा. उठा उठी नाम धरा कंठी, हा विचार केला तर आपला आत्महित साध्य. आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुनान पंढरीचा राणा, मना माझी स्मरावा करी आता बापा स्वहिताचा घोर वहा यानी रहा. स्वहिताचा घोर वहा का लोकाचा घोर वहा नाही. महाराज संतांनी गाथा इतका त्याच्या डोक्यात टेन्शनच नव्हतं. टेन्शन असल्यावर माणूस काही लिहिते काही बोलते. ते फ्री होते, फ्री. मला तितकी काही इंग्रजी येत नाही, शिक्षणच आपलं 9.5. टेन्शन फ्री होते ते. त्याच्या जीवनात संसाराच्या नावे घालून या त्यानं काय केलं महाराज, लोकांना नीट सांगितलं. स्वहिताचा घोर वहा करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ. आजही म्हणतात तुम्ही लोकांचं पाहू नका, तुम्ही काय पहा, स्वहित पहा. बरं लोकांचं पाहाव का स्वतःचं पाहाव? आता हे तर सरळ आहे ना. हे का कोणी विचार सांगायचं आहे का, की आवड ग्रंथात आहे का, काय सांगायचं आहे? तुम्ही सर मी पडगावचा आहे मधून. लोकांचं पाहाव का स्वतःचं पाहाव? हा नाही, लोकांची धुरी पाहाव, भाग सोडा. स्वतःच पाहिलं पाहिजे. लोकांचं काय हीच पाहून पण लोकांना अशी वाईट सवय लागली. ती मन आहे पण मी तर म्हणत नाही की आपलं काहीच पाहत नाही, पण लोकांचं पाहिल्याशिवाय राहत. लोकांचं पाहून तुला काय करायचं, त्याच्यात तुझं अनहित आहे आणि स्वतःच पाहण्यात हित आहे. त्या हितानं तुझा उद्धार होणार आहे. कशानं? स्वतःच पाहिलं. पण लोक स्वतःच काही पाहत रान पाहत लोकांच म्हणतील भाऊराव सोयाबीन काही निघलं, तुझ्या रानात पाणी निघलत नाही, तुझ्या रानात तर सोयाबीन निघलत नाही. हे पाहाव का लोकांच्या पाहाव? त्याचं सोयाबीन कुठं कुठं निघलं आणि कुठं कुठं नाही निघलं तर यालाच आनंद होतो. काहून? लोकांचं. आणि आपल्या याच्यात मग मात्र काय होतं, दुःख होतं. लोकांचं पाऊस तर आपलं कसं निघलं हे जर पाहिलं असतं तर व्यवस्थित त्यानं त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करून नीट झाला असतं ना ते. पण आपला स्वभावाचे आपलं पाहायचं नाही, लोकांचं पाहिल्याशिवाय राहायचं. नरेंद्र महाराजाचा बिल्ला असतो पाठी बिल्ला, त्याच्यावर चांगला अर्थ आहे बरं का. मला विरोध नाही आणि द्वेष पण नाही, पण अर्थ चांगला आहे. तुम्ही जगा दुसऱ्याला. आपले नमुने तसे नाही तर चेअरमन आपणही जगत नाही, दुसऱ्याला तर कधीच जगू दे. तुम्ही जगा दुसऱ्याला. पण इथं आपल्या वारकरी सांप्रदायिक संतांनी तसं नाही सांगितलं. लोकांचं पाहूच नका म्हणले. आपुली आपण बंधन तोडायला सांगितलंय, संसार सोडायला सांगला. बंधनाचा तोडू फासा देऊ आशा. हो सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ. नका ते जुरांडा पोरे सुखे बांधा माड्या घरे. संसारी असावे सर्व काही संतांनी आपल्यासारखं करून ठेवलं, पण आपण तसं वागत नाही. हा आपला मोठा मूर्खपणा आहे. स्वहितच साधलं पाहिजे. आणि स्वहित साधणं म्हणजे त्याच्या मान्यतेला प्राप्त होणे. लौकिक हिताला ते मान्यता देत नाही. मी मोठा महाराज आहे, मला मोठी गाडी आहे, लोक माझ्या पाया पडायलेत, माझ्या तारखी घ्यायलेत. लौकिक हित त्या भगवंताला मान्य नाही आणि संताला मान्य नाही. हा मोठमोठ्याचे उदाहरण आहेत. मोठमोठ्याचे काय उदाहरण आहेत. माऊली ते मन काय मोठमोठ्याचे गेले. खेकड्याचं आलं आली का मन लक्षात? हा मोठमोठ्याची गेली पुराण खेकड्याचं आलं.
ज्याचा विश्वास नाही तुका म्हणे नाही विश्वास नाही म्हणे पहावे पुराणी. हो वाल्यापुरी नाव माहिती आहे तुम्हाला, एखादा तुम्हाला सगळ्यांना माहिती आपल्याला सांगून वेळ घ्यायचा नाही. नारद मुनीची भेट झाली तिथून पुढं कळालं सोहित कशात आहे आणि लौकिक हित. माय बाबा म्हणे मी पाप करायलो, पापाचं फळ दुःख आहे, दुःखाचं फळ पाप आहे, घ्यार गार कोणी घेत नाही. माता पिता बंधू बहिणी निर्वाणी इष्ट मित्र स्वजन सखी हेतू सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभ पाप तेथे कोणी सोडविना एका. तिथं मात्र बाळानंद महाराजच आहेत, तिथं मात्र देवानंद महाराजच आहेत, तिथं मात्र नथुराम बाबाचे आहेत. तिथं आपली बायको नाही, तिथं पंतप्रधान नाही, सोडविना राजा देशीचा आणि सोयरी. तिथं धाब्यावाले काम येत नाहीत आणि कोडगाववाले चिमेगाववाले कसेच काम येत नाहीत. विठाला फक्त बांधतात आणि वेळ झाली की म्हणते भावराव आता नेऊन जाळून देतेत रे. म्हणून परमार्थच केला पाहिजे. तो तर दिवस आपल्याला येणारच आहे मला. हिंदी प्रमाणित आता मला हिंदी येत नाही. तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौ आबा म्हणते हिंदी येणं हिंदीच बाल्यापळ्याचं उदाहरण देऊ लागलो. माय बाप बायको जवळ गेलं, बायको साथ देवाक नाही सांगेल, बायकोने तिथं साथ दिली नाही. मधल्या खोलीत गेली, एवढ्या मोठ्यानं चिरकरी मावली, आबा आबा बाबा मरते मला विंचू चाला म्हणजे कुठे जावला पोटाला. आणि मग मी काय करू, अर्ध्या वेदना घ्या काय म्हणे अर्ध्या वेदना. तू वाल्या कोणी म्हणे अर्ध्या वेदना घेता येत की म्हणे पांढऱ्या माणसं मार्गा तू पाप मी घेऊ झटकात बस. नीट परमार्थच केला आणि रामायणच केले. रामायण नारदानं सांगितलं म्हणून जमलं का मनानच जमलं. नारदानं सांगितलं घरी जाऊन विचार, नाथही सांगायले तुम्ही तुमच्या मनाला विचारायचं खरं काय खोटं काय स्वहित कशात आहे लौकिक हित कशात. एका भक्तालाच मूर्खात काढलं, पंढरपूरला सभा भरली चेअरमन. कसं आहे गावातल्या मार्गाला किंमत बरमडीत जा मला शिवाय देते, दिग्रस मध्ये तू मान देते, आश्रमावर तू मान दे. हे लोक काय धंदाच असतो, याच्यात काही विशेष काय नाही. आपल्याला एका गावात चांगलं म्हणतील, स्वतःच्या गावात चांगलं म्हणतील. हे पंढरपुरात नामदेव महाराज हिंडा घेऊन गेले, वट्यावर माणसं बसली होती. त्या माणसाने पुढची कवाच ऐकली नाही, पण एक दिवस ऐकली. नामदेव महाराज काय तुम्ही भजन कीर्तन करता, तुमच्या भजनात काही लाज नाही. याच्या भजनात लाज नाही म्हणजे याच्यावर कोणतरी मोठा म्हणजे काय झालं म्हणजे आम्ही रामायण ऐकलं विभीषणाची कथा. काय विभीषणाची कथा. नामदेव महाराज म्हणजे पुढे बोलूच नका. तो विभीषण कसा आहे भले मूर्ख बरा का महामूर्ख बरा दराणी. जगन म्हणतोय मूर्ख बरा. तुम्ही सांगा मूर्ख बरा का महामूर्ख बरा. दोन्ही बरे नाही. मूर्ख हे बरं नाही, महामूर्ख तर कसं. रामदेव महाराज म्हणले मनसी विभीषण शहाणा तरी तो महामूर्ख जाना. काय तो रामाशी भेटला अवघा रामची नाही झाला. रामाला भेटला पण राम पदावर आरूढ झाला नाही म्हणून तो विभीषण कसा आहे. हे नामदेव महाराजांचं बोलणं आहे म्हणून तो कसा आहे मूर्ख. त्याला काय भेटली सोन्याची लंका त्याला भेटली. पण गुरुजीचा विचार आहे विठ्ठला गुरु रंगनाथ गुरुजीचा विचार आहे ज्ञान संपत्ती संपत नाही, पुण्य संपत्ती राहत नाही, धन संपत्ती शाश्वत.
मग बिभीषणाला काय भेटलं? धन संपत्ती. धन संपत्ती भेटली. म्हणून आज महाराजांना त्याला काय काढले? मूर्खात काढलं. विभीषणाला सोन्याची लंका ती पण तुकाराम महाराजाला, नामदेव महाराजाला मान्य झाली नाही. आता विभीषणाची जर सोन्याची लंका गणेश महाराज मान्य होत नाही तर आपला एकच वटा, एकच खुटा, त्याचा दिमाग मोठा कसा सहन होईल? ते सहन होत नाही. म्हणून महाराज काय म्हणतात? आपुल्या हिताचे हो हिताचे सायास न होती. ग्रहदारा आज धन भाग्य तरी नव्हे, धन पुत्र दारात निकटवा सर्वरा संता पायी. म्हणून ते हित संताला मान्य नाही. संताला मान्य ते फक्त स्वहित, आत्महित मान्य. म्हणून आज श्री संत एकनाथ महाराज फक्त मानव योनीला महत्वाचा उपदेश करतात. तुम्ही तुमच्या मनाला विचारा, स्वहित कशात आहे आणि हित कशात आहे. मनाला का विचारा, लोकाला विचारू नका म्हणजे. कारण मी तुम्हाला लोकांचा स्वभाव सांगला. कीर्तन जरी जमत नसलं, लोक म्हणते काय कीर्तन केलं महाराज, म्हणजे ते त्याच्यातच फुगू फुगू. लोक तुम्हाला वरी पण धरतील, लोक तुम्हाला खाली पण. तेच लोक पाया पडतील, तेच लोक खेटर. कोण दिवशी बैसोनी हातीवर, कोण दिवशी पालखी सुभेदार, कोण दिवशी पायाचा समयाशी साधन. या लोकांचं लग्न केलं तर म्हणतात माजलं, नाही केलं तर म्हणतात नपुसक आहे. संताची संगत धरली तर म्हणतात आभागी आहे, नाही केली संताची संगत तर म्हणतात मूर्ख आहे. संत संग करिता म्हणते उपदेशी, येरा अभाग्याशी ज्ञान नाही. लग्न करू जाता म्हणते या माताला, न करिता झाला. तुकाराम महाराज म्हणतात काय? तुका म्हणे आता ऐका वचन, तेजोनिया जन भक्ती करा. लोकांचं तुम्ही ऐकू नका, तुम्ही तुमच्या मनाला विचारा. आणि या मना इतका आपला जवळचा मित्र कोणी नाही. तसं मन जर दुसऱ्या नादी लागत असेल तर त्याचा विश्वास तुम्ही धरू नका. मनाजी पाटील देहगावीचा विश्वास धरू नका. त्याचा गावचा पाटील कोळी, काळोबाची पिकली पोळी, तुमची पाजळू द्या होळी, तुम्ही हसू, तुम्ही हसण्यावर नेऊ नका. ते जर मन तमाशाच्या वाईट नादाला लागला असेल तर मग त्याला पुन्हा वळवा. तुम्ही तुमच्या मनाला विचारा, तुमचं मन सांगतंय खराय खोटाय. महाराज तुकाराम महाराजाची किंमत एवढी मोठी असते. तुकाराम महाराज हे चुकीचा तुलनेशी ब्रह्म तुकाशी ब्रह्म तुकाराम महाराज हे करीत असं रामेश्वर शास्त्र्याचं म्हणणं आहे. तरी ते तुकाराम महाराज म्हणतात मोहे दास खरा परिहार. Oh,
मानशीळ दास मी दुर्बळ वैष्णवाचा नो हे दास करा आणि हा झाला असेल एवढे मोठे असून तरीपणा देतात पण आपण त्याच्या बाबतीत कशातच नाहीत म्हणून आपण मनाला विचारलं पाहिजे की आमचं खरे खरे की पहा खोटे न मना देह माझा ऐसा अमर आहा अमर आहा. म्हणून स्वहित हित विचारी मानशी कारे नागविषयी आशिया अरे अनमोल किमतीचा नरदेह तुला भेटला दुर्लभ असणारा दुर्लभम प्रेमे वैतक देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रया दुर्लभ असणारा नरदेह भेटला तू याला का सोडला? समोर या समोर जवळ आहे समोर या. काय चालू होतं आपलं कीर्तन मी काय टेकलर बदलेलो दुर्लभ चाललंय दुर्लभ चाललंय नाथ महाराज म्हणतात भेटू नाही भेटला पावला हा देह कागटाळी न्याय पण मग तू याचं नागवण का करायला कारे नाग विषयाशिया देहाची नागवण होऊ देऊ नको कारण एकदा गेला की पुन्हा आता मागुता येईल फेरा हे तो न घडे या नगरा बंधू भाव धरागा ओळखी नाहीतरी जाल पुन्हा पुन्हा नाही काही काही माणसं श्रीमंतीचाच मोठा दगा काही काही माणसाला काय श्रीमंतीचा मला काय कमी नांदा ठाकर म्हणते श्रीमंती तुला अक्कल कमी म्हणले आहो ते नरदेह दुर्लभ आहे खरंय पण आम्ही तर यमाजी पाठवाल म्हणून हे 1 कोटी घे नरदेह तू ऐकत नाही मे ऋतुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण न मिळे एक क्षण नरदेह नाना साधने करिताही कोटी वेचिता सुवर्ण नरदेहीचे आयुष्य जा न मिळे अर्धक्षण नरदेह नाना साधने करिताही म्हणून दुर्लभ असणार आयुष्य हे साधन आहे सच्चित आनंद पदवी घेणं हा आपलं काय साध्य आयुष्याच्या साधने चिदानंद पदवी घेणे कारे नागविषयी देहाशिया पुन्हा पुन्हा तुला इथे यायचं नाही कारण शेवटची पाळी एक मनुष्य जाय वर्म चुकलं तर मग चुकून या वर्म कारे नागविषयी देहाशिया भले मग तू आता सावध होय दुसरं केलं सावधान
अवस्थेचा काय केलाय इशारा दिलाय. पुढं धोक्याचं वळण आहे, आपली वाहने सावध हळू चालवा. आणि त्याच्या वरीच एक नाव असते सावध. हा. लक्ष दिलंच पाहिजे. ड्रायव्हर लोक त्याच्यावर लक्ष देतात म्हणून सावध होणं, वाहन त्यामाने चालवतात म्हणून त्याचं ऍक्सिडेंट होत नाही. जसं मारुतराव महाराज सारखे नथुराम महाराज सारखे संत त्या घाटावर लक्ष देतात, तिथं सावधानी म्हणून आपल्या गाड्या दमाने चालवतात म्हणून ते जास्त आढळत. गाडी आदळणारच आहे. गाडी बेसावधाची गाडी आदळणार, सावधाची गाडी आदळणार. पण जे बेसावध आहे का त्याची गाडी दणकन आदळणार. म्हणजे सावध आहे त्याची गाडी दमान आदळणार. याच्या कचड्यातून कोणी सुटणार? अवघाची आकार राशीला काळे येत नाही उरो आले अवतार येर ते पामर. मग इथं अवतार उरले नाही. अवतावरला कशाला नक्की करा. ते अवतावरला म्हणतो मी पुन्हा येईल, पुन्हा यायचं इथं बॉन्ड पुन्हा तिकडे जाईन, इकडे येणार. महाराष्ट्र म्हणतात ना, मी क्षणाक्षणाला सावध, क्षणाक्षणा सांभाळतो, साक्षी होतो आपुला. आपला पाय वाईट करू नये सावध आहे मला. सावध नाही का ना आपण बेसावध. तुकाराम महाराज म्हणतात सावध झालो, सावध झालो हरीच्या जागरण. आपण बेसावध असल्यामुळं आपल्याला हरीचं जागरण सापडत, आपल्याला जागरण सापडतेत ना, पण दुसरे जागरण सापडते. रात्रभर गोंधळ, बेसावध असल्यामुळे ते जागरण सापडले. महाराज म्हणतात मी सावध झालो, मला हरीचं जागरण सापडलं. सावध भौनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. आपण त्याशी बालन महाराजाकडे गेलो, त्याने आपल्याला एक अभंग विचारला होता. आपल्याला अभंग विचारला होता आणि त्या दोन बाया त्या पुढे, पण मला जे बोलायचं ते पहिल्याच चरणात. संत म्हणते बाबा रे रात्रंदिवस मी तुम्हाला ओरडेलो, तुम्ही काय व्हा सावध. रात्रंदिवस भोग घेतो तुम्ही उठा उठा जागा पाठी. आता काय पंढरी वासोली तुझा नाही कोठे. आता म्हणून इथं सांगितलं सावधान होई पाहिबा, सावध व्हा. पंढरी वाचून तुम्हाला दुसरा विसावा. तुला म्हणे धावा आहे पंढरी, आपला विसावा पंढरी म्हणून तुम्ही धावा. सावध व्हा, सावध होई बाबा काय आठवण विठ्ठल उदाहरण दिलं त्याच्या पुढे. त्रिकुट कोसले आणि घर साया दोन्ही दार गुंतून आत गुंतू गुंतू गुंतून. त्याचा सिद्धांत सांगितला सावध होई बापा काळ लागला. हा काळ आपल्या माग लागला तरी काळूगा आम्ही हे पुढे.
घडी घडी काळ वाटेची पाय तिथून कोणाची सुटका नाही म्हणून सावध होई बापा. मग आपण संताचे बाप का संत आपले बाप? संत आपले बाप तरी आपल्याला बापा म्हणाले नाही का? याची करा बापांनो विष्णुदास विनविनामा भुलू नका धरा अंतरी न चुकाने हरिभक्ती. त्याच्या आधीच संत चरणी भाव धरा क्षणोक्षणा नाम स्मरा मुक्ती सायुज्यता वरा आणि याची करा बापांनो म्हणा. एखाद्याला लोक म्हणतात लय जर वाया जात असलं तर तुला पाया पडतो बापा पण तू त्याच्या नादी लागू नको. बापा म्हणण्यात ह्यो त्याचा बाप असतो हे त्याचा काय असतोय बाप. म्हणण्याचा हेतू माणसानं ओळखून घेतला पाहिजे. कुठं बापा म्हणतात कुठं कुठं दादा म्हणतात. दादा मी आलुरायाचा जोशी मला ऐका दादा. कुठं भाई म्हणतात आता जागा रे बाई जागा सोर निचल्या नाडूनी भागा 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 आता जागा रे बाई. भाऊ कोणाला म्हणते भाऊ दिग्रस मध्ये भाऊ कोणाला म्हणते? रामचंद्र मामा सांगतो भाऊ भावालाच म्हणते. भाऊ कोणाला म्हणते? आपल्या मोठे आईच्या पोराला आपल्या आईच्या पोराला काय म्हणते? भाऊ म्हणते. तुकाराम महाराज आपल्याला भाऊ म्हणाले. आपली माय कोण आहे? आपली माय भगवान परमात्मा आहे. तुकाराम महाराज तिचंच लेकरू आणि आपण म्हणून भावाचं नातं दिले. कुठं भाई म्हणतात कुठं दादा म्हणतात कुठं बापा म्हणतात. सांगण्याचा हेतू एक आहे की तुम्ही सावध व्हा सावधान होई वाहे बा पंढरी. का पंढरीच पाहायला का सांगितली? इथं जवळच खोलगाडगान भुसकवली. हे गाव काऊन नाही सांगितले? तिथं काहीच नाही. ते गाव आजकालचे पण पंढरपूर हे नवे आजकालीचे युगे 28चे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरी म्हणजे भुवैकुंठ ब्रह्म तव दिसत आहे नीट. या हरिदासाशी वाळवंत जागरणाशी गले आडवा ही भीमा पैलथडी परमात्मा मध्ये राहिला पुंडलिक. या तीचे दर्शन प्राण्यालाही जन्म मरण पुनरपी आगमन येते बोललीचे नाही बाप तीर्थ पंढरी. महाराज म्हणतात आम्ही सगळं पाहिलं काशी अयोध्या अवंती कांची मथुरा माया गोमती तीर्थे आयती इत्यादी परी सरी नको होती म्हणून पंढरीच पहा. पंढरी पुण्य भूमी सावधान होई पाय बा पंढरी. आता पंढरपूर पहा आणि तिथं गेल्यावर तू काय कर घरी तू अंतरी संत. पंढरपूरला संताची संगत होते. आता ही संगत आपल्या गावात होत. आपल्या गावात कोणाची संगत? फळाची संगती उपयोगाशी. आवची बाई लेकरू झोपलं झोक्यात झोक्यात झोपल्या लेकराला मग उठ झोपला कशाला? हे आपल्या बाया काय म्हणतात? झोप उठला कशाला? इतक्याच बाया ध्यानावर हे बाया म्हणते तू पहिले शहाणा झाला का? आपल्या काय म्हणतात? उठला कशाला झोप. ती म्हणते झोपला कशाला उठ. उठी पुत्रा जाई बाळा तू तीर्थे रे हिंड उठी पुत्रा जाई बाळा. आपली म्हणती हाड आणि यू हाडच कशाला म्हणायची? साधू आणि संत तेथे असती बा उदंड साधू आणि संत तेथे शब्दाला पंढरपूरला. ज्या माझी आत्मज्ञानी जे कान बोले वितंड तो गुरु करे तुझ बुजविल प्रचंड चेतू तानुया जाई श्री गुरु शरण चेतू तानुया. झोपू नको उठ पंढरी गाठ. पंढरीला काय साधू आणि संत तेथे असती बा उदंड. उदंड म्हणजे बखळ मांदळ चिक्कार पुष्कळ खूप लय. तिथं एक महाराज नाही नाव माणिकन महाराज आणि कुठं पंढरपूर. सावधान होई वाहे बा पंढरी धरी तू अंतरी संत संग. अंतरंगातून संताची संगती करा.
बाह्य रंगातून संतांची संगती करायची नाही. हे बोलणं जरी सोपं वाटेल, पण महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे आपण नक्की वागलो तर आपला उद्धार होईल. भाग्यधारी संत भेटले त्या दिवशी आपण अभंग घेतला, कोण पुण्य फळाली आज देखील हे आपल्या भाग्यात आहे म्हणून आपल्याला हे संत लोक काय भेटली. पण आपण याची संगत वरवर करू. आपली संगत कशी आहे? वरवर आहे. महाराज आपल्या शिव्या झाली त्याचीच आपल्याला काय यायली? मजा यायली. देवानंद महाराज प्राप्त झाले, बाळानंद महाराज प्राप्त झाले. संताची संगत अंतरंगातून आहे का बाहेर रंगातून आहे? बाहेर रंगातून आहे म्हणून तितका परिणाम आपल्याला होईल. तुकाराम महाराजांनी बाबाजी चैतन्याची संगत झाली का? तिथं काय म्हणले? सापडविले वाटे पुन्हा कसं? स्वप्नात असून संगत कशी झाली? अंतरंगातून संगत झाली. अंतरंगातून संगत झाल्यामुळे त्याला कळालं मर का देह माझा नाही, मी कधी मरत. वैसता संताचे संग उड्या मारले तर अजून 15 दिवसात आपलंच गंगा पूजन व्हायचं. महाराज म्हणतात बैसका संतांची संगती कळू आले. संतांच्या संगतीत कमलापती मला कळू आले. दुसरं पण कळालं, आपले कोणीच नव्हते निश्चय चित्ती. मी अगोदर एक गोष्ट सांगितली असेल माझ्या जीवनातली चेर्ण तुम्हाला सांगितली असेल, पुन्हा तुमची उजळणी होण्याकरता सांगतो डबल. आमच्या घरी झाला कोरोना. काय झाला म्हणजे आता तर उठून जाणार नाही, मागच्या वर्षी झाला कोरोना झाला. तुमच्याजवळ उठून गेलो तुम्ही नाही यायला इथं सांगा ही तर घाबकती. वातावरण बी चांगलं होतं, लोक घाबरू लागली. येईल म्हणलं आमची म्हातारी सिरियस आहे. तिथून उठलो, तिथं गेलो, हात काड्या घातल्या नका. देवाची कृपा, लाडकी लेक मी संताची, माझ्यावर कृपा. मी आलो निगेटिव्ह. सकाळीच जे आमच्या घरातले पॉझिटिव्ह निघले त्याला भेटून आलो. फक्त जाताना मी म्हणलो होतो विठ्ठल रुक्मिणी जाऊ, मी का पॉझिटिव्ह निघलो की प्रमाण आम्ही नरका जाताना काही तुझे आता आम्हा गांधी जन तरी का मेला नारायण म्हणलं. पुन्हा इकडे मी पाऊल टाकणार. देवाची कृपा झाली आणि मी निगेटिव्ह आलो. आमचा एक लहान भाऊ याच्या एवढा निगेटिव्ह आला, बाकी सगळे पॉझिटिव्ह आले. आम्ही घरी दोघच. जे उताडा दररोज माझ्या पायावर डोकं ठेवायचा, मला पायने किती लांब पडू लागला. मी गल्लीत गेलो की कवड लावून ठेवला. त्याला आपण फक्त हे दोघे, तुम्हाला दोघं आहे म्हणलं होतं मी माझ्या घरी येऊ नका. ते दोघं बी गणपतराव माझ्या पुन्हा ते माझे सोयरे जनसांगाती हेच माझे.
त्या दिवशी मला कळालं गल्लीतले आपले गल्लीतले द्या सोडून आमच्या बापाची बहीण माझी कोण आत्या. सख्खी आत्या ती म्हणली भाऊराव 14 दिवस आता घरात. आत्या आम्हाला काय म्हणली 14 दिवस तुम्ही तुमच्या घरात. आमचा पहिलाच तर घराणा श्रीमंत म्हणून हे भांडे घासणं कपडे धुणं ते आमच्या नशिबी नाही. ते काय असं अहंकारानं बोलू ना पण आम्हाला ते माहीत नाही. इतकुशा भावना धुता येईल आणि मी तर पहिलाच महाराज एक दिवस डिग्रस्त दुसऱ्या दिवशी इटोली मला कपड्याची व्हायची काही गरज होता येईन. हात मोडका दोन्ही डोळ्यातून धारा होत्या माझ्या. मी कपडे धुत होतो आणि तेव्हा मला सारखं प्रमाण आठवायचं आपुले कोणीच निश्चय चित्ते दृढ झाला. आता माऊली माहिती 2 महिने झालं मी घरी कारण ते आपले नाहीत. आपला कोण आहे आपला जगाचा बाप आहे विठ्ठल. संताशिवाय देवाशिवाय आपल्याला कोणी घरचे आपले नाही. त्या दिवशी महाराजांसोबत मी दुखण्याच्या निमित्तानं 20 मिनिटं गेलो. काहून तर मायबापाची आवड नाही होऊ नाही तर लोक पाहत नाहीत पण म्हणते कीर्तन करायला मायबापाला कोणीच आपलं नाही. एक संत एक देव आपले बाकी आपले कोणीच नव्हते. निश्चय चित्ते दूर झाला पण हे कधी कळतंय संताच्या संगतीत बैसता संताची संगती सावधान होई बाहे बा पंढरी धरी तू अंतरी संत संग संताची संगत कर. जर नाही केली तर 84च्या फेरीत पडशील बाबा. तू त्या फेरीत पडू नको. 3रं चरण नको पडू फेरी गाय तू कीर्ती वैष्णवाची. तू वैष्णवाची कीर्ती गा. वैष्णवाची कीर्ती गायली पुराणानं वैष्णवाची कीर्ती गायली म्हणून तू पण वैष्णवाची कीर्ती गा. वैष्णवाची निंदा करू नको. निंदा केली तर हरिदासाची पुण्या न घडावे निंदा. असा हात गोविंदा नाही त्या देव तुझ्या मुळावर येईल म्हणून तू वैष्णवाची काय गा कीर्ती गा. वैष्णवाची कीर्ती गायली 100% मी तुला सांगतो. तरले बहुत तरती भरवसा विश्वास हा बापा धरी ऐसा. तू विश्वास धर. वैष्णवाची कीर्ती गा. सावधान हो. पंढरी पहा. स्वतःचा विचार कर आणि मग तेव्हा तू तरशील. आणि तुला तारण पण तारू भला पांडुरंग काय भिजून येली भवसागर तरता. कार्य करीतसा चिंता वादाचा त्याच्या पायी मूळ नेघे. भावा एकासाठी खांदाव आहे नाव चंद्रभागे तिरी
उभी पुंडलिकाच्या द्वारी कट धरून या करी उभा उभी पालवी वाट पाहे पाहे वाट उभा हेटीची आवडी कृपाळू ताकडी वाट पाहायला काय करा तुम्ही वैष्णवाची कीर्ती गा आणि मग तुम्ही तरणार म्हणजे तरली तरती हा हरवसा पैसे घेणाऱ्याचा नाही ते खरंच आहे पैसे घेणाऱ्याचा इथं चांगला ठसा आहे पण तिथं मारिती जोडीती मग तिथं दुकान आहे तर काय इथं नाही ठसा त्या महाराज कीर्तन घ्या त्याच्यासारखं कीर्तन त्याचं इथं चांगलं पण तिथं त्याची सरली विठ्ठला 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 आपल्या गुरुनं आपल्याला मार्ग दाखवला त्या मार्गाने चला निश्चितच तुम्ही तरल्याशिवाय राहणार नाही का तरले बहुत पण कोण तरलं इथं बहुत शब्द सांगितला बहुत शब्द ज्या अर्थी सांगितला त्या अर्थी तरले खूप आता अभंग पहा तुम्ही सकाळच्या काकड्याच्या भजनात तिसऱ्या मालिकेत नाही तर दुसऱ्या मालिकेत अनंत भक्त राशी तरले ते ज्ञानदेवा घर मैदान जनक कोण कुळ महिमान तयाचे काय सांगा की अनेक प्रमाणे त्याच्यात चोखा मेळा बंका जातीचे त्याशी सर्वेश्वर ऐकते नावयाची जणी कोण तिचा भाव देवी पंढरीराव म्हणून तरले बहुत तरती भरवसा ते तर तरले पण इथून पुढचे तुम्ही आम्ही जर त्या रस्त्यानं चालू तर आपण भरवशानच करतो तरले बहुत तरती भरवसा पण काय पाहिजे विश्वास हा बापा विश्वास फार मोठा महत्वाचा आहे शोकांतिका अशी भजन करणाऱ्याची कीर्तन करणाऱ्याचा अजून देवावर विश्वास नाही तर सामान्याची काय करता ते मी खरं बोलतो खोटं बोलत नाही भजण्याचा कीर्तनाचा देवावर विश्वास हे जे साधन निवडले त्याने हे साधन फक्त पैसे कमवण्याचं साधन निवडलं देवावर त्याचा विश्वास काही काही तर म्हणते तुकाराम महाराजांचा खून झाला देव दगडाचा आहे देव कसा आहे विश्वास पाहिजे विश्वास श्रद्धा भाव एक अर्थ त्याला व्यभिचारी भक्ती म्हणतात विश्वास जर असल विश्वास तो करी स्वामीवरी सगळं काही भांडवल गाठी तरी विश्वासच पाहिजे फक्त विश्वास हा बापा धरी ऐसा ज्याचा विश्वास आहे त्याचाच खरा परमार्थ आहे आणि ज्याचा विश्वास नाही तरी परमार्थ करत असला तर त्याचा परमार्थ नाही तो त्याचा घाण असलेला संसार आहे विठ्ठला गुरुदेव म्हणतात काही काही संसारात राहून परमार्थ करेल कसं कसं संसारात राहून परमार्थ करेल पण काही परमार्थात राहून संसार करणे विश्वास जर असेल तर संसारात राहून काय होतो परमार्थात आणि विश्वास जर असेल तर परमार्थात राहून सुद्धा नित्का परमार्थ विश्वास हा बापा धरी ऐसा विश्वास धर म्हणजे कैसा विश्वास धर माग झालेले जे संत आहेत त्याने जसा विश्वास परमात्मा तत्वावर ठेवला आणि परमार्थावर ठेवला ऐसा विश्वास बापा धर मग काय करायचं सुगम सोपा चुक्ती देवी खेपा एका जनार्दनी जपा विठ्ठल नाम जनार्दनाचा एका काय सांगतात आज हे मार्ग सोपा आहे सुगम आहे फक्त तुम्ही एका जनार्दनी जपा विठ्ठल नाम भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय म्हणून आता आलो आपण मूळ मुद्द्यावर आपल्या भागात जे नामचिंतन होते त्याच्याशिवाय दुसरं काही तत्व एक तत्व नाम नामापरते साधन नामासारखं तत्व म्हणून तुमच्या गुरुनं तुम्हाला तत्व काय सांगितले फक्त नामस्मरण करा आता त्याविषयी आम्ही बसलो बैठकीत आणि तिथं विषय निघाला की देवानंद बाबांनी सांगितलं की पारायण करू नका तुम्ही काय करा जप करा याचा अर्थ काय पारायणाचा द्वेष नाही पण जप सर्वांना करता येतो नाही
इथं महाराजांनी काय सांगितलं, एका जनार्दनी जपा विठ्ठल नाम, फक्त जप करा. हे सोपं आहे. कोणाला करता येतंय? फक्त कीर्तन जिंतूरच्या परिसरातच कीर्तन करावं का? जिंतूरच्या परिसरातच जप करावं का? नाही. इथं देहाचा विक्रय करणारी वेश्या, तिला पण तू जप कर. यारे या लहान थोर, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार, बाळा नारी नर आदी करून वेश्या हे सुगम सोपा चुक्ती देणे खेपा. एका जनार्दनी जपा विठ्ठल नाम, सावधान होई पाहे बा पंढरी. घरी तू अंतरी संत संग, झालेली सेवा भगवान विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी समर्पित आहे. श्री गुरु नथराम महाराजांच्या चरणी समर्पित आहे. कीर्तन सेवा संपवण्याच्या अगोदर सर्वांना आमंत्रण. उद्याच्या परवाच्या 17 पासून 24 तारखेपर्यंत विठ्ठल रुक्मिणी संस्था गिरटोली मसोबाच्या पलीकडून प्रति पंढरपूर. मसोबा ध्यानात धरू नका, कोण सांगायला मसोबाची नाही, तिथंच बसला. तिथून जरासं पुढे यायचं माळामाळानं. तिथं 17 तारखेपासून पंढरपूरची वारी आपल्याला 2 वर्षापासून घडत नाही, म्हणून माधव महाराज कुंबळेकर म्हणायचे की प्रति पंढरपूर आहे. त्याच्याच आशीर्वादाने तिथं एकादशी चालू झाल्या का हे विषय सर्वांना ज्ञात आहे. पण 17 तारीख कीर्तन सांगतो. आणि जसं तुमच्या गावातून गाड्याची सोय होईल